नर्मदे हर. बाबा आपलं नाव सांगा अगोदर. मी वैजापूर तालुका जिल्हा संभाजीनगर आणि गाव माझं नांदगाव म्हणून आहे, येवला रोड, नाशिक रोडला. तर माझी इच्छा नर्मदा मैयाची जी परिक्रमेची होती, तर ती कमीत कमी माझ्या एक मुलीचं लग्न शिल्लक राहिलेलं होतं. तर मी तेव्हापासून म्हणजे 3 वर्षापासून माझ्या मनात इच्छा होती की आपण परिक्रमा करायला पाहिजे मैयाची. कारण मी यूट्यूबवर बघायचो आणि माझ्यावाले दाजी आहे ते 8 वर्षापूर्वीपासून करताय ना परिक्रमा, तर त्यांचे अनुभव तर ते त्यांनी सांगितल्यापासून आपल्याला ते वेळ लागल्यासारखं झालं होतं की आपल्याला मैयाची परिक्रमा ही पायी करायची इच्छा होती. बरोबर आहे. तर मैयाला एकच सांगितलं होतं की माझ्या प्रपंचातली ज्या अडचणी तुझ्या चरणापर्यंत येऊपर्यंत मला ह्या अडचणीतून दूर निघल्या तरच मला येता येईल, असं मनात इच्छा होती आपली. तर मैयाने माझी ती 1.5 वर्षातच इच्छा पूर्ण करून टाकली. अरे वा. 1.5 इच्छा पूर्ण झाल्यानंतर 1.5 वर्षात मनात असा संकल्प केला का आपल्याला पायी परिक्रमा करणं म्हणजे करण्याची. मैयाने आपली इच्छा पूर्ण केली. अरे वा. तर मला तो अनुभव सगळ्यात मोठा घडला. म्हणजे बिगर मागता मला सर्व दिलं मैयाने. अरे वा. संसारात सर्व काही सुख, संसारात सगळं. आज मला ज्यावेळेस मी निघालो तर माझ्या घरच्यांना सांगितलेलं होतं मी 6 महिन्यापूर्वीच का मला नर्मदा परिक्रमा करणं गरजेची, कारण मी मनात संकल्प जो केलेला होता आहे मैयाला, तर तो संकल्प माझा पूर्ण झालेला आहे. तुम्ही माझी कुठलीही अपेक्षा करू नका, मला 4 महिने लागो किंवा 6 महिने लागो. अरे वा. पण तो मला संकल्प पूर्ण करणं आहे आणि पायी. अरे वा. तर माझे सर्व कुटुंबाने मला आनंदात परवानगी दिली. अरे वा. माझ्या गुरुनी परवानगी दिली. अरे वा. त्यानंतर माझे आनंदात इतकं गगनात मावे. अरे वा. आणि त्यानंतर मग दिवाळी झाल्यानंतर ववाळीला निघायचं. तर आमच्या दाजीला मी फोन केला का त्यांना म्हटलं आपल्याला परिक्रमेला जायचं आहे आणि निघायचं आहे. तर ते काय अडचण नाही, आपल्याला निघायचं. तर आम्ही 7 तारखेला वैजापूरहून निघालो, मनमाड आलो. मनमाडहून आम्ही ओंकारेश्वरला आलो. ओंकारेश्वरवरून मग आम्ही परिक्रमा 8 तारखेला उचलली, सर्व विधी करून. परिक्रमा उचलल्यानंतर मग पहिला दिवस, पहिला आनंद आणि ती मैयाचं एक माणसाला जो उत्सव असतो, ती एनर्जी असती, ती डबल होऊन गेली माझी. तर आज आम्हाला 17वा दिवस आहे. 16-17 दिवस गेले पण कुठलाही आम्हाला त्रास नाही, कुठलीही अडचण नाही, कुठली भोजनाचा त्रास नाही किंवा नाश्त्याचा नाही, चहाचा नाही, कुठलं नाही. इतकी आनंदमय परिक्रमा झाली. आणि त्यानंतर मला थोडासा का अनुभव नसल्यामुळे मला असं वाटत होतं शूलपाणी जंगल हे मी मोबाईलमध्ये बघत होतो, यूट्यूबवर दररोज बघायचो. मी घरच्यांना पण दाखवायचो, अशा जंगलातून जावं लागतं, तशा जंगलातून जावं लागतं, मंडळीला दाखवायचो, मुलांना दाखवायचो. तर ते म्हणायचे तुम्हाला चालेल का, जमेल का. मी म्हटलं मैया माझ्या संग आहे, कारण मैयाचा मला जो दृढ विश्वास होता हा 2 वर्षापासूनच मला होता. अरे वा. मनातली इच्छा माझी 2-2.5 वर्षापासून जागृत झालेली होती. त्यामुळे माझी पूर्ण स्वतःचे मी तयार झालेलो होतो, आत्मतयारी होती. त्यामुळे मला भीती शूलपाणीची सुद्धा वाटत नव्हती. आणि मैयाने तेच दाखवलं, जसं मी ठरवलं होतं तशा प्रमाणात शूलपाणी आणि 7 डोंगर पार करून आज आलोय. तर माझ्या पायाला फोड सुद्धा आलेलं नाही. किंवा माझ्या संग आज 7 ते 8 माणसं आहे. हे पुण्याचे बाबा आहे, तर त्यांना सुद्धा मी घेऊन आलो. त्यांना त्रास व्हायला लागला तर त्यांना मदत करून, एकमेकाला सहारा करून आम्ही एकमेकाला आईच्या आशीर्वादाने आम्ही आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलोय 17व्या दिवशी. नाही हेच असतं, कारण एकमेकांना सहाय्य करायला पाहिजे, सहाय्य केलं आणि करायलाच हवं. कोणाचं पाय दुखतो तिथे थांबा, कोणी मागं राहतं त्याच्या तिथे थांबा. हो, सर्व एका जीवाने आलो. आणि ते बी आज असं म्हणताय की आपण पूर्ण परिक्रमा ही संघच करायची, एकमेकाला सावरून घ्यायचं. कारण नाही अगदी बरोबर आहे. त्रास असतो, म्हातारा माणूस असतो, थोडं सांभाळून घेतलं तर आपल्यामुळे त्याची परिक्रमाला अडचण येत नाही आणि त्रास होत नाही. अडचण येत नाही, आपल्याला सेवा होते ना दुसऱ्यांची. हो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सेवा. आपल्याला आपण परिक्रमा करत असताना दुसऱ्यांची सेवा करणं हे फार महत्वाचं काम आहे. ते मैयाच्याच कृपेने होतं ते. आणि मैयाचं आबोधी देते ती आणि ते करून घेते आपल्याकडून. त्यामुळे आपल्याला मैयावर फक्त दृढ विश्वास ठेवायला पाहिजे. आणि माझी सर्वांना विनंती एकच आहे का नर्मदा परिक्रमा ही जीवनात व्हायला पाहिजे माणसाची. अरे वा.
पूर्ण जीवनाचा जो सार आहे तो नर्मदा परिक्रमेत आहे. आणि सर्वांना विनंती माझीवाली की नर्मदा मातेची सेवा करावी, घरी करावी, तन धनाने करावी, मनातली इच्छा पूर्ण होते. हे माझा स्वतःचा अनुभव आहे. सारे तीरथ बार बार नर्मदा नर्मदा मैया का परिक्रमा एक बार. सारे तीरथ बार बार करलो, सर्व तीर्थ बार बार करून घ्या. मग आता आईची परिक्रमा एक वेळेस केली ना, त्याचे सर्व माझ्या पुण्य फळ गावामध्ये त्याच्यात होऊन जातं सर्व. माझ्या गावामध्ये ज्यावेळेस मला नर्मदा परिक्रमाला निघायचं होतं त्यावेळेस मी चर्चा केली मित्रांना, माझे जे गुरुबंधू आहे त्यांना सर्वांना सांगितलं की मला नर्मदा परिक्रमेला निघायचं आहे. तर त्यांना विनंती केली की चला माझ्या संग कोणीतरी एक जण, पण एक पण नाही आलं. पण ज्यावेळेस मी नर्मदा परिक्रमा सुरू केली, स्टार्ट केली, आणि ज्यावेळेस मी माझे व्हिडिओ टाकले किंवा फोटो टाकले मोबाईलला, स्टेटसला गेले, त्यांनी ज्यावेळेस बघितला माझा उत्सव, ज्यावेळेस बघितला, तर त्यांचे मला फोन येत आहे आता का आम्ही आलंच पाहिजे होतं किंवा यायलाच पाहिजे होतं. मी त्यांना काय म्हटलं, मैयानं जर मला आयुष्य दिलं तर मी पुढच्या वर्षी तुम्हाला अवश्य घेऊन येईन परिक्रमेला, आणि माझी परिक्रमा तुमच्या निमित्ताने पुन्हा दुसरी होईल. तसं काही नाही. हे एकतर पहिली गोष्ट अशी आहे की हे परिक्रमाला येणं ही सर्वांच्या गोष्टीची गोष्ट नाही. कारण का मैया माता जोपाव त्या याच्यावर दया करत नाही, दया मेहर करत नाही, ते घडत नाही. तो पण माई जवळपास ते बोलत नाही, तो पण कोणताही व्यक्ती परिक्रमाला येऊ शकणार नाही. येऊ शकत नाही त्याला, कारण तिची इच्छा असेल तेव्हाच तो येऊ शकतो. तेव्हाच ते घडतंय. आणि तिची दया मेहर असेल तरच येऊ शकतो. माझा स्वतःचा अनुभव, माझा 3 वर्षापासून जी इच्छा होती माझी ती पूर्ण झाल्यामुळे माझी परिक्रमाची इच्छा होती ती सुद्धा आज मैयानं म्हणजे चालू झालेली आणि मी पूर्णच करणार आहे. चला ठीक आहे. नर्मदा मैया आपली जी इच्छा आहे, जे चांगल्या इच्छा आहे त्या सर्व नर्मदा मैया पूर्ण करो. आईच्या चरणी हीच विनंती. आणि आपली जी यात्रा आहे ती मंगलमय आणि सुखमय हो, ही आईच्या चरणी विनंती. नर्मदा